या कोविड नंतर ज्यांची ऑलरेडी व्यवसायांमध्ये अडचण होती, ज्यांना आता कोविडमध्ये परत प्रॉब्लेम निर्माण झाले आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये म्हणजे कोविडमध्ये काय झालं की दुकानं बंद असल्या कारणाने ऑनलाईन शॉप जे आहेत, मग फ्लिपकार्ट असेल, ॲमेझॉन असेल, Myntra.com असेल, Jabong.com असेल, असे मल्टिपल जे सगळे वेबसाईट्स आहेत याची विक्री जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढली गेली. मग आता कोविड नंतर जर स्वतःचा व्यवसाय डेव्हलप करायचा असेल तर कोविडच्या कंडिशनमध्ये झालेला लॉस आणि या ऑनलाईन मार्केटचं वाढलेलं प्राबल्य या विषयावरती स्पेशली आज तुमच्याबरोबर चर्चा करणार आहे. कारण प्रॉब्लेम असा आहे की या ऑनलाईन स्पर्धेला आपल्या लोकल दुकानदारांनी, आपल्या लोकल टू वोकल बिझनेसवाल्यांनी कसं नक्की बिझनेस वाढवायला पाहिजे यावरती स्पेशली मी आज तुम्हाला काही स्ट्रॅटेजी सांगणार आहे. या वेगवेगळ्या मुद्द्यांच्या वेगवेगळ्या टॉपिक्सच्या स्ट्रॅटेजी आहेत. तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवताना, तुम्हाला तुमच्या शॉपचा बिझनेस वाढवताना, तुमचा लोकल बिझनेस ग्लोबल कसा करता यावा आणि आपला आहे तो कस्टमर आपल्याकडे रिटेन कसा करता यावा यासाठी स्पेशली आज तुम्हाला गायडन्स करणार आहे. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं हे समजून घ्यावं लागेल यातली प्रत्येक स्ट्रॅटेजी तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करू शकता याच्यावरती काम करावं लागेल. जर त्या स्ट्रॅटेजी वापरल्या तर मला निश्चितच गॅरंटी आहे की तुम्ही तुमचा बिझनेस परत एकदा फिनिक्स बराडीने वाढू शकता. त्यामुळे या प्रत्येक स्ट्रॅटेजी 1 ते 9 स्ट्रॅटेजी मी आज तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येक स्ट्रॅटेजी स्वतःच्या बिझनेसमध्ये कशा इम्प्लिमेंट करता येईल यासाठी कागद आणि पेन घेऊन बसा. म्हणजे एक स्ट्रॅटेजी त्यावरती तुमच्या बिझनेसमध्ये कसं सोल्युशन काढता येईल हे जर वर्कआउट झालं तर निश्चितच आपला बिझनेस वाढायला भरपूर सारी मदत मिळेल. सगळ्यात पहिली स्ट्रॅटेजी बॉस, या ऑनलाईन जमान्यात ना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. ऑनलाईन मध्ये किती जरी सगळे प्रोडक्ट अवेलेबल असले, किती जरी व्हेरियंट सगळे अवेलेबल असले तरी सुद्धा हे ऑनलाईन वेबसाईट्स आपल्या कस्टमर बरोबर रिलेशनशिप मेंटेन करू शकत नाहीत. आता ही वेळ आली आहे की आपण यापूर्वी बनिया बाबू सारखं जे असं पुढं पोट काढून बसायचं दुकानात, आता ती वेळ संपली आहे. मला असं वाटतं की आता पुन्हा नवीन एनर्जीने आपण आपले जे कस्टमर आपल्या दारात येतात, आपले कस्टमर आपल्या बिझनेसमध्ये येतात, आपल्या दुकानात येतात, आपल्या शॉपमध्ये येतात, आपल्या कॅफेमध्ये येतात, आपल्या हॉटेलमध्ये येतात, कोणत्याही बिझनेसमध्ये येतात, त्या जागे आल्यावरती कस्टमर बरोबर स्वतः मालकाला म्हणजे आता तुम्हाला आता कस्टमर बरोबर रिलेशनशिप मेंटेन करायला पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की कोणताही कस्टमर आला, आम्ही स्पेशली मी जसं म्हटलं की आम्ही एक यादी स्टोअर सुरू केलं, आमच्या इथे प्रत्येक कस्टमर आल्यावरती तो थोडं प्रोडक्ट घ्यायला आलेला असो किंवा तो जास्त प्रोडक्ट घ्यायला आला असो, स्वतः जर मी तिथे उपलब्ध असेल, आमची मॅनेजमेंट टीम पैकी सुद्धा जरी कोणी उपलब्ध असेल तरी आम्ही सुद्धा कस्टमरशी सेपरेटली बॉन्ड क्रिएट करतो की सर नमस्कार सर, तुम्हाला काय हवंय नक्की, अच्छा तुम्ही हे घेऊ शकता, या ना सर बघूयात आपण. यापूर्वी काय झालं होतं की बऱ्याच ठिकाणी बिझनेस सेटल झाले होते आणि मग तो जो पर्सनल टच आहे किंवा कस्टमरला जे हवंय ते जर ओपनिंग जो आहे तुमचा जे बिझनेस ओपनिंग आहे किंवा तुमचं शॉप ओपनिंग आहे तिथेच जर तुम्ही जर एखादा अटेंडी पीपल जर असेल की जो कस्टमरला अटेंड करेल तर कस्टमरला खूप छान वाटतं. म्हणजे ही गर्दी किती जरी असो तरी प्रत्येक येणाऱ्या नवीन कस्टमरसाठी आपल्याकडे एक अटेंड करणारा एक माणूस पाहिजे, ही सगळ्यात बेसिक गोष्ट. आणि तो जो अटेंडी असेल तो तुम्हाला मग डेस्कवरती घेऊन जाईल की ज्या डेस्कला ते मटेरियल मिळतं, ज्या डेस्कवरती ते अवेलेबल आहे. भले किराणा दुकान असेल तर छोटा असेल तर मग नक्की तुम्हाला काय दिलं गेलं पाहिजे, तुम्हाला नेमकं कशासाठी हवंय, का हवंय, हे सगळंच बॉन्डिंग क्रिएट करून जर आपण कस्टमर बरोबर रिलेशनशिप तयार केले, त्याच्यावर सर तुम्ही कुठे जॉब करता, सध्या तुमचं काय चालू आहे, घरात काय परिस्थिती आहे, सर साबुदाणा आणि जर का कोणी भगर नेत असेल तर अरे वा सर उपवास पकडताय की काय, किंवा सर मॅगी नेत असाल तर खरंच सर मॅगी नेलीच पाहिजे, दर रविवारी ना आमच्या घरात सुद्धा असंच काहीतरी वेगळा आयटम असतो, असं बोलून आपण कस्टमर बरोबर थोडं अप्रोच क्रिएट करू शकतो. लक्षात येतोय? हे जर कस्टमर रिलेशनशिप आपण जर बिल्टअप केली ना तर डेफिनेटली आपल्याला फायदा होऊ शकतो. तुम्ही यापूर्वी माझा एक कस्टमर रिलेशनशिप माझ्याबरोबर घडलेला किस्सा असा एक व्हिडिओ आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती आहे, तो सर बघितला ना, तो येवल्याच्या एका साडीच्या किस्स्यावरती मी केला होता. लाखो लोकांनी तो व्हिडिओ बघितलाय. कस्टमर बरोबर रिलेशनशिप कशी मेंटेन करावी याविषयी मी त्या व्हिडिओमध्ये खूप सविस्तर सांगितलंय. त्यामुळे आजचा आपला हा जो पहिला मुद्दा आहे की कस्टमर बरोबर इथून स्वतः मालक, स्वतः ओनर जर रिलेशनशिप मेंटेन करेल तर डेफिनेटली त्याचा आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. दुसरा मुद्दा आहे सगळ्यात महत्त्वाचा की आता कस्टमर बरोबर रिलेशनशिप मेंटेन केल्यावर त्याला नेमकं काय हवंय, त्याला काय नकोय हे आता आपल्याला सगळ्यात पहिले बघितलं पाहिजे. ऑनलाईन मार्केटमध्ये काय होतं की बऱ्याच वेळा नेमकं जे त्याला हवं असतं ते त्या प्रोडक्टमध्ये आहे की नाही हे त्याला बऱ्याच वेळा समजत नाही. तेव्हा माझ्या कस्टमरला नेमकं काय हवंय, त्याची नेमकी काय गरज आहे, ते प्रोडक्ट तो कशासाठी वापरणार आहे हे जर आपण व्यवस्थित समजून घेतलं, त्याला नक्की काय हवंय हे जर सगळं जाणून घेतलं आणि त्यानुसार सगळ्यात महत्त्वाचं बघा बरं का, आपण विक्रीनंतर करतो सगळ्यात पहिले आता कन्सल्टंट बनायला शिका. काय मी वाक्य काय वापरलंय, सगळ्यात पहिले तुम्ही दुकानदार नाही, आता इथून पुढे तुम्ही दुकानदार नसणार, इथून तुम्ही कन्सल्टंट असणार आहात की बाबा आपल्याला आपल्या ग्राहकाला
कोणतं प्रोडक्ट समजून सांगितलं पाहिजे, त्याची नेमकी गरज काय आणि त्याच्या गरजेसाठी कोणतं प्रोडक्ट फिट होऊ शकतं, ना की हे अमुक प्रोडक्ट विकलं पाहिजे म्हणून तेच प्रोडक्ट पिच करत राहायचं किंवा याच्यात मला मार्जिन आहे म्हणून तेच प्रोडक्ट पिच करत राहायचं. हे ज्या जुन्या दुकानदारांनी काही चुका केल्यात म्हणून लोक ऑनलाईनमध्ये गेलेत, त्यांना आपल्या दुकानात रिटेन करण्यासाठी सगळ्यात पॉलिसी चांगली आहे की सर तुमच्या गरजेनुसार जरी तुम्हाला हे प्रोडक्ट आवडलं असलं तरी सर मला असं वाटतं एक ए प्रोडक्टपेक्षा हे बी प्रोडक्ट तुमच्यासाठी जास्त चांगलं आहे, अर्थात याची प्राइस कमी आहे पण त्यातून तुम्हाला फायदा होऊ शकतो. अशी जर छोटीशी पॉलिसी वापरली आणि प्रत्येक प्रोडक्ट जे आपल्या कस्टमरला लागतं ते जर आपण आपल्या भागामध्ये किंवा आपल्या एरियातल्या लोकॅलिटीनुसार तिथलच्या रिक्वायरमेंटनुसार जर बहुतांशी प्रोडक्ट जर आपल्या स्टोअरमध्ये अवेलेबल ठेवले तर बरेच प्रश्न सुटू शकतात. इथे मी अजून एक ॲडिशनल मुद्दा या दुसऱ्या पॉईंटला सांगतो. बऱ्याच वेळा असं होतं की एखादा कस्टमर आल्यानंतर त्यांनी अमुक त्याला 10 गोष्टी आपल्या शॉपमधून घ्यायच्या असतात. त्या 10 गोष्टी जर घ्यायच्या असतील तर दुर्दैवाने सगळ्या गोष्टी अवेलेबल नसतात ना, तर 9 गोष्टी आपल्याकडे अवेलेबल असतात आणि एक गोष्ट आपल्याकडे नसते. अशा वेळी बऱ्याच वेळा दुकानदार काय करतात की ते हे अमुक आमच्याकडे नाही, खोबरं आमच्याकडे नाही आता किंवा तांदूळ आमच्याकडे नाही. ग्रॉसरी बिझनेसमध्ये बऱ्याच वेळा असं होतं बरं का, आमच्याकडे खोबरं नाहीये. मग कस्टमर काय करतो, त्या खोबऱ्यासाठी दुसऱ्या दुकानात जातो आणि करायची दुसऱ्या दुकानात सर्व्हिस चांगली मिळाली, नेक्स्ट टाइम तो तिकडूनच कंटिन्यू करतो. यामुळं शक्यतो काय करूया, जे प्रोडक्ट नाही आहेत ते प्रोडक्ट आपण आणून देऊ शकतो का किंवा आपण ते त्यांना परत देऊ शकतो का किंवा थोड्या वेळाने सर आणून देतो किंवा सर थांबा मी दुसरीकडून कुठून तरी आणून देतो, असं जर केलं तर डेफिनेटली याचा फायदा होऊ शकतो. याच्यामुळे होणार काय की कस्टमर तुमच्याबरोबर कनेक्ट राहतो, तुमचा कस्टमर बाजूला निघून जात नाही किंवा तुमचा कस्टमर परत ते पर्याय शोधायला जात नाही. विषय लक्षात येतो. सगळ्यात महत्त्वाचं काय, तिसरा महत्त्वाचा मुद्दा की आपल्या ग्राहकाला त्याला नेमकं काय खरेदी करायचं हे खरेदी करण्यामध्ये जर आपण त्याला गायडन्स केला, जो मी म्हटलं ना की कन्सल्ट करायचं, त्याला जर गायडन्स केला की सर हे जे प्रोडक्ट आहे हे नक्की कशासाठी आहे, सर तुम्ही अमुक जे एक प्रोडक्ट बघताय, एक्झाम्पल बरं का, की बऱ्याच वेळा असं होतं की कस्टमरला कन्फ्युजन क्रिएट होतं की यापैकी मी कोणतं प्रोडक्ट घेऊ. अशा वेळी जर सर या प्रोडक्टमध्ये ह्या स्पेशालिटी आहेत, ह्या प्रोडक्टमध्ये या स्पेशालिटी आहेत, जे कंपॅरिझन ऑनलाईन वेबसाईटमध्ये काय होतं ते लोक कंपेअर नावाचा एक ऑप्शन वापरतात ना, बरोबर की नाही. फीचर वाईज ऑप्शन्स असतात किंवा प्रोडक्ट वाईज ऑप्शन असतात, प्राइस वाईज ऑप्शन असतात, रिव्ह्यूज वाईज ऑप्शन असतात. हे जर आपण आपल्या लोकल शॉपमध्ये जर असं कंपॅरिझन क्रिएट करू शकलो, तिसरा मुद्दा जो आपला आहे की कंपॅरिझन क्रिएट करून जर सांगितलं की सर या प्रोडक्टची स्पेशालिटी ही आहे, या प्रोडक्टची स्पेशालिटी आहे, असं जर आपण करू शकलो तर डेफिनेटली कस्टमरला ते फार आवडतं आणि कस्टमर ते प्रोडक्ट घेण्यासाठी नाही तर तुमच्या सगळ्या सांगण्यावरती मग कस्टमर डिपेंड होतो. नेक्स्ट टाइम त्याला ही कन्सेप्ट आवडत असते की यार बऱ्याच वेळा ऑनलाईनमध्ये ना ती किचकटता येते, म्हणजे सगळं सेम सेम दिसायला लागतं. इथे मात्र गेलं ना की ते काका, ते सर, ते जे काही आपले मालक आहेत ते आपल्याला एकदम छानपैकी फोडून सांगतात, ती आपुलकी निर्माण होते. आणि जर तुम्ही ह्याला बाईंग स्टँडर्डमध्ये कंपॅरिझन स्टँडर्ड जर डेव्हलप केला तर डेफिनेटली तुमच्या बिझनेसमध्ये खूप सारा फायदा होऊ शकतो. याच्या पुढचा सगळ्यात महत्त्वाचा चौथा मुद्दा आहे की आफ्टर सेल सर्व्हिस इज व्हेरी मस्ट इम्पॉर्टंट. आज बऱ्याच वेळा असं होतं की मोबाईल शॉपिंगमध्ये आपल्याकडे आता सर्व्हिस या कंपन्या देतात. मग नोकियाचा मोबाईल जरी आपण शॉपिंगमधून घेतला तरी सर्व्हिस आता कुणीतरी XYZ कंपनी देते किंवा बॅकएंडला कंपनीचं सर्व्हिस सेंटर वेगळं असतं. तुम्ही टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक्स घेतलं तरी त्याचं सर्व्हिस सेंटर आजकाल वेगळं असतं. पण याच्याने एक फायदा आणि तोटा असा झाला. फायदा असा झाला की सर्व्हिस सेंटर वेगळं झाल्यामुळे ग्राहकाला सर्व्हिस मिळायला लागली. तोटा असं झालाय की बऱ्याच वेळा दुकानदार काय करतात की सर सर्व्हिसचं काम आमच्याकडे नाही बरं का, तुमचा काय प्रॉब्लेम झाला तर आमच्याकडे फिरकू नका बरं का, तुम्ही आमच्याकडे यायचं नाही सर, ते सर्व्हिस स्टेशन आहे तिकडं जा. बऱ्याच वेळा असं होतं की ग्राहकाला जेव्हा तुमच्याकडून ते प्रोडक्ट खरेदी केलेलं असतं त्याला अपेक्षित असं असतं की बाबा रे प्रायमरी लेवलला काही प्रॉब्लेम असेल तर मला फक्त भले की सर्व्हिस स्टेशन वेगळं असेल पण मला जरा कनेक्ट करून दे ना तिकडं कोणाकडे तरी, ही एक माफक अपेक्षा असते. पण बऱ्याच दुकानांना आयला लईच कस्टमरची झिकझिक होती कडा. लोक काय करतात की कस्टमरला बाहेरच तिथं बोर्ड लावून ठेवतात. बोर्ड काय लावतात, सर सर्व्हिस सेंटर अमुक ठिकाणी आहे, आम्ही बिलावरती टाकलेलं आहे, ते तुमचा मोबाईल तिकडे घेऊन जा. सर याच्याने सेल होत नाही, याच्याने तो नाराज होतो. कारण त्याला असं वाटतं की चला प्रोडक्ट घेताना तर तुम्ही फार गोड बोलत होतात पण आता जेव्हा सर्व्हिसची वेळ आली, जेव्हा प्रोडक्टमध्ये काहीतरी डिफॉल्ट झाला तेव्हा लगेच आता तुम्ही हात वरती करून मोकळे झालं. असं करू नका. आफ्टर सेल सर्व्हिसमध्ये जर वेळ आली, एखादं इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट आहे किंवा सर्व्हिस बेस्ड प्रोडक्ट आहे ज्याचं कंपनीचं सर्व्हिस स्टेशन तुमच्याकडे आहे, मी इन्सिस्ट करेन अशा वेळी आपला एखादा मुलगा कामाला लावा, त्या कस्टमर सोबत ते पाठवा की सर चला वाटलंच तर माझा मुलगा सोबत येईल, तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देईल किंवा सर मी तिथे फोन करून सांगतो माझा अमुक ओळखीचं आहे. असं जर केलं तर कस्टमरला आपलेपणा वाटतो, बरं वाटतं की अच्छा म्हणजे माझं या माणसाने जरी प्रोडक्ट विकलं असलं, जरी बाय डिफॉल्ट आलं, जरी कंपनीच्या नियमाटीत जरी असलं की सर्व्हिस स्टेशनमधून प्रोडक्ट दुरुस्त होईल तरी दुकानदारांनी मला मदत केली. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आफ्टर सेल सर्व्हिस. माझ्या बाबतीतला एक पर्सनल अनुभव सांगतो. आम्ही माझ्या घरामध्ये मी एका कंपनीचा AC बसवला होता आणि AC बसवताना त्यांनी जो सर्व्हिस स्टेशन जो माणूस पाठवला त्या माणसाची आणि माझी तांत्रिक मुद्द्यावरती खरखर झाली. खरखर लक्षात आली ना, खरखर झाली आपला मराठी शब्द. तर
त्यांनी एक चुबलेपणा केला की ज्याने एसीचा जो पाईपचा जो एसीचा जो गॅस होता तो थोडासा लीक ठेवला आणि महिन्याभरातच गॅस संपला की हो. नंतर मी सगळ्यात फर्स्ट टाइम त्या कंपनीच्या डीलरला फोन लावला की सर असा असा प्रॉब्लेम झाला आहे आणि प्लीज तुम्ही कॉपरेट करा. तर त्यांनी सर्व्हिस स्टेशनला सांगितलं. सर्व्हिस स्टेशनने एक भलताच माणूस पाठवला. तो आता पहिला माणूस आला नाही ज्याने गोळ घातला होता, एक भलताच माणूस पाठवला. आता तो प्रत्येक जण येऊन म्हणायचा की तो गॅस संपलाय, तुम्हाला गॅस भरावा लागेल. अरे म्हटलं 1 महिन्यात गॅस संपला याचा अर्थ तुमच्या प्रोडक्टची जी अलाइनमेंट झाली त्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा कॉम्प्रेसरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा एसीमध्ये प्रॉब्लेम आहे. पहिला माणूस आला, तो विषय संपला. मग काय झालं बघा बरं का, त्या डीलरनी तर चूक केली, म्हणजे ग्राहक तिथे नाराज झाला असता, माझ्यासारखा ग्राहक नाराज झाला. मी काय केलं, मी कंपनीच्या कॉल सेंटरला फोन लावला. कॉल सेंटरला फोन लावल्यावरती परत एकदा कॉल सेंटरमधून क्युरी रेज झाली, सपोर्ट तिकीट रेट झालं. परत अजून एक माणूस आला, परत त्यांनी ती क्युरी सांगितली, तो गपचूप निघून गेला. परत तिसऱ्यांदा झालं. आता काय झालं की माझी क्युरी तिथे रजिस्टर व्हायला लागली. मोठ्या कंपन्या का मोठ्या होतात त्याचं प्रमुख कारण आहे की आता माझी क्युरी रजिस्टर झाली. पुढच्या वेळी काय झालं की मी जेव्हा फोन केला तेव्हा त्या रिजनल जो तिथालचा कॉल सेंटर एक्झिक्युटिव्ह होता तो म्हटला सर दिस इज सेकंड टाइम यू आर कॉलिंग, आपका प्रॉब्लेम सॉल्व नहीं हो रहा है. म्हटलं नाही यार माझा प्रॉब्लेम सॉल्व नाही. तो म्हटला सर वेट. तो काय म्हटला वेट. त्यांनी काय केलं, त्याच्या सिनियर हेडला फोन लावला आणि सर हा कस्टमर आत्तापर्यंत 2दा कॉल आलाय, दिस इज द थर्ड टाइम की आता हा कॉल येतोय आणि स्टील आपल्या इथलचे लोकल सर्व्हिस स्टेशनवाले त्या एसीला सर्व्हिस देत नाहीयेत. मग त्यांनी काय केलं, त्यांनी माझा कॉल लाईनवरती ठेवला, रिजनल मॅनेजरला कॉल केला. रिजनल मॅनेजरला सांगितलं की असा असा प्रॉब्लेम आहे. 2 कॉन्फरन्स कॉल चालू होते आणि त्यांनी काय केलं, रिजनल मॅनेजरला सांगितलं की असं 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 आहे आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. सर तुम्हाला गंमत वाटेल, आता चौथ्यांदा माणूस आला. परत त्यांनी ते बघितलं आणि परत तो म्हणला की नाही हे आम्ही नाही करू शकत, ते मग गॅसचे तुमचं ते वरतून कंपनीच करेल. आता माझा राग अनावर झाला. मी म्हटलं डीलरनी तर हात वरती केलेच होते बघा बरं का. मी आता परत त्या कॉल सेंटरला फोन लावला. आता शेवटची अपेक्षा की कुणीतरी आपल्यासाठी आहे, नाही तर आपल्याला आता भांडावं लागेल. आता मात्र त्या कॉल सेंटर एक्झिक्युटिव्हनी त्या रिजनल मॅनेजरला लाईनवर घेतलं, त्याच्या सिनियर मॅनेजरला लाईनवर घेतलं आणि त्या रिजनल मॅनेजर म्हणला सर दिस इज अ 5 टाइम, हा 4थी किंवा 5वी वेळ आहे, प्लीज मी रिक्वेस्ट करतो की प्लीज तुम्ही तुमच्या सपोर्ट सेंटरच्या व्यक्तीला आत्ताच्या आत्ता लाईनवरती घ्या. जेव्हा त्यांनी लाईनवरती घेतलं, जेव्हा त्यांनी फाईलावर घेतलं की अरे 5व्यांदा कस्टमर कंप्लेंट करतोय, तू क्या कर रहा है भाई वहां पे. कॉल चालू असताना मला सांग की तिथे कोण जाणार आहे, पुढच्या अर्ध्या तासात मी तुला फॉलोअप करेन. आणि ज्या पहिल्या डांबरट व्यक्तींनी तो घोळ केला होता शेवटी त्यालाच कंपनीने पाठवलं आणि मग तो गॅस भरून द्यायला लावला आणि मग माझा एसी दुरुस्त झाला. पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ग्राहक नाराज झाला, खरं की नाही. मला 5 वेळा फॉलोअप करावा लागला, त्यानंतरही झालं. आता याच्यानंतर झालं काय, त्यामुळे आता परत त्या कंपनीचं प्रोडक्ट घेण्याची इच्छा राहिली, पण त्या डीलरकडून प्रोडक्ट घेण्याची इच्छा नाही राहिली. विषय लक्षात आला मी काय म्हणतो. कंपनीचं प्रोडक्ट घेण्याची इच्छा राहिली, इच्छा आहे, घेतलंही गेलं, पण त्या डीलरकडून ते प्रोडक्ट घ्यायचं नाही. कारण त्या डीलरनी पहिल्याच कॉल नंतर हात वरती केले, साहेब अहो मी त्याला सांगून थकलो साहेब, पण तो काय ऐकनाच माझं, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही कंपनीला फोन करा. मी म्हटलं मग कंपनीकडेच प्रोडक्ट घ्यायला गेलो असतं ना, मग तुझ्याकडे कशाला आला असतं. विषय लक्षात आला. सो आफ्टर सेल सर्व्हिस इज व्हेरी मस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. असं काही तुमच्या बाबतीत घडलं असेल ना तर मला कमेंट करून सांगा, आपल्याला थोडंसं गिव्ह अँड टेक होईल. सगळ्यांना असे वेगवेगळे अनुभव लक्षात येतील. जाऊयात पुढच्या मुद्द्याकडे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की आपला इथून पुढं आपल्या बिझनेसमध्ये एक छोटंसं काहीतरी छोटंसं सॉफ्टवेअर टाकून घ्यायला शिका. म्हणजे आलेला प्रत्येक ग्राहकाचं नाव, मोबाईल नंबर आणि शक्यतो प्रयत्न करा की त्याची बर्थ डेट आपल्याला मिळवता येईल का. जर हे करू शकलात, मोठ्या मोठ्या शोरूममध्ये गेलात तुम्ही तर प्रत्येक शोरूममध्ये, अगदी ज्वेलरी शोरूममध्ये सुद्धा आजकाल तुमची बर्थ डेट, तुमची ॲनिव्हर्सरी डेट याचा फॉर्म भरून घेतो बरोबर. आपल्या छोट्याशा दुकानामध्ये सुद्धा आपण जर कस्टमरची बर्थ डेट, कस्टमरची ॲनिव्हर्सरी डेट जर घेऊ शकलो तर 2 गोष्टी होतील. इथून पुढे काय करायचं बघा, जेव्हा कधी फेस्टिवल असेल, म्हणजे गणपती असतील, नवरात्र असेल, दिवाळी असेल, दसरा असेल, मोहरम असेल किंवा रमजान ईद असेल किंवा पारशी लोकांचा काही सण, प्रत्येक वेगवेगळ्या आपल्या धर्मातील, पंथातील वेगवेगळे जे आनंदाचे जे क्षण आहेत किंवा किंबहुना कधी काही दुःखाचे जरी क्षण असतील तरी आपल्या कस्टमरबरोबर एक बॉन्ड क्रिएट करा. आनंदाच्या क्षणी त्याला शुभेच्छा द्यायला शिका, दुःखाच्या क्षणी, अवघड क्षणी त्याच्याबरोबर साथ द्यायला शिका. हे सगळं करा फोनवरती, व्हॉट्सअपवरती नाही. आपल्या लोकांना घाणेरडी सवय लागली, उठलं सुटलं ते व्हॉट्सअप करत सुटायचं. कृपया करून तसं करू नका. कधीतरी आपल्या कस्टमरला सहज फोन करा, काय सर बरेच दिवस झाले तुम्ही स्टोअरवरती आला नाहीत, आज गणपतीचा सण येतोय लवकरच आता, म्हणून म्हटलं तुम्हाला फोन करून आठवण करून द्यावी की या महिन्यात तुम्ही खरेदी काही केलेली नाही. असं जर काही करू शकलात तर डेफिनेटली कस्टमरला खूप चांगलं वाटेल. कपड्याच्या शोरूममध्ये
कपड्याच्या शॉपमध्ये जर आपण आपल्या कस्टमरला जर फोन करायचा असेल तर असं म्हणू शकतो की वहिनी मी तुम्हाला खास यासाठी फोन केला की तुमच्या मागच्या जे तुम्हाला आवडले होते ना त्या साईजचे किंवा त्या रंगाचे किंवा त्या पॅटर्नचे सगळे नवीन ड्रेस आलेत, संपायच्या अगोदर मुद्दामून तुम्हाला फोन केला, नाही तर माल हे राहील, कमी बाजूला काढून ठेवू काही कपडे, मी तर ऑलरेडी असं प्लॅन केलं होतं की तुमच्यासाठी काढून ठेवू, तुम्हाला परत वेळ भेटत नाही ना, असं जर म्हटलात ना बॉस, सर कस्टमरला खरोखर खूप आवडतं आणि लोकांना मग आठवणी माझ्यासाठी स्पेशली त्या दुकानदाराने फोन केलाय, हे जर एक ट्रिक वापरू शकलात तर डेफिनेटली तुमचं यातून बिझनेस वाढायला मदत होईल. तुम्हाला काय वाटतंय? ट्रिक वापरून बघा बरं का. पुढचा महत्वाचा मुद्दा, सगळ्यात महत्वाचा, आता ना वेळ आली आहे की या ऑनलाईन कॉम्पिटिशनला फाईट करण्यासाठी आपलाही बिझनेस ऑनलाईन प्रेझेन्समध्ये घेऊन जायचं. काय करायचं? ऑनलाईन प्रेझेन्समध्ये घेऊन जायचं. मी तुमच्यासाठी एक सोपी ट्रिक अँड टेक्निक सांगणार आहे, तुमचं काम कमी करणार आहे. आतापर्यंत कित्येक वेळा जे वेगवेगळे ॲप किंवा जे काही वेगवेगळे शोरूम येतात ते फक्त तुमचं ऑपरेशन प्रोसेस सोपी करतात की तुमचं डिजिटल दुकान बनवा, तुमचं डिजिटल शॉप बनवा, तुमचं ऑनलाईन कॅटलॉग तयार करा आणि मग तो तुमच्या कस्टमरला पाठवा. या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला कस्टमर मिळवून देण्यासाठी कुणीही फारसं काम करत नाही. स्पेशली आम्ही आमच्या यादी स्टोअर म्हणजेच अर्थात यादी.in जे आपलं अँड्रॉइड ॲप जे आहे, जे प्ले स्टोअरवरून तुम्हाला डाउनलोड करता येईल, त्यामध्ये स्पेशली तुम्ही तुमचा बिझनेस रजिस्टर करू शकता. म्हणजे तुमचं जर प्रोडक्ट रेडी टू सेल असेल ते तुम्ही आयदर B2C म्हणजे डायरेक्ट ग्राहकांसाठी विकत असाल किंवा B2B मध्ये जर तुम्ही विकत असाल, होलसेलमध्ये विकत असाल किंवा तुम्ही जर मोठ्या प्रमाणात ऑर्डर आली तर बल्क क्वांटिटीमध्ये सेल करत असाल, तर अशा वेळी तुमच्यासाठी द बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही तुमचा व्यवसाय यादी स्टोअरवरती लिस्ट करावा. आणि लिस्ट करण्यासाठी स्पेशली खूप काही अवघड गोष्टी नाही आहेत आणि अगोदर काही प्रीपेड पॅकेज किंवा काही मोठ्या मेंबरशिप असला काहीही प्रकार नाही. जेव्हा तुम्हाला कस्टमरचे रेफरन्स आमच्याकडून मिळतील तेव्हाच तुम्हाला काहीतरी बेनिफिट यादी स्टोअरला द्यायचं आहे. अपॉर्च्युनिटी चांगली आहे ना, म्हणजे कस्टमर मिळवून देण्यासाठी यादी स्टोअर तुमच्यासाठी आता स्पेशली काम करणार आहे. समजा तुमचं लोकल शॉप आहे, बरोबर, समजा तुमचं इलेक्ट्रॉनिक शॉप आहे, समजा तुमचं मोबाईल शॉप आहे, समजा तुमचं कपड्यांचं शॉप आहे, ते तुम्ही जर ऑनलाईन करू शकत नसाल, तुम्हाला असं वाटत असेल की B2C मध्ये डायरेक्ट आम्हाला सर ऑनलाईन विकता येत नाही किंवा तुमचं एखादा ब्रँडेड कंपनीचं जर शॉप असेल, अशावेळी तुम्हाला फुटफॉल आला पाहिजे, बरोबर, तुम्हाला ग्राहक आले पाहिजेत, तरी सुद्धा तुम्ही यादी स्टोअरवरती लिस्टिंग करू शकता. लिस्टिंग केल्यानंतर तुमचा बिझनेस तुमच्या लोकल शॉप्सला वॉकिंग पाठवण्यासाठी सुद्धा यादी स्टोअर तुम्हाला मदत करणार आहे. यादी हा माझा स्पेशली मार्केटिंग प्लॅटफॉर्म आहे. यादी हा सगळ्यात मोठा भारतातला पहिला असा प्रोजेक्ट आहे की जो तुम्हाला तुमच्या स्टोअर लेवलला वॉकिंग वाढवण्यासाठी, तुमच्या बिझनेसचं मार्केटिंग होण्यासाठी आणि तुमचे ग्राहक वाढवण्यासाठी सपोर्ट करतो. तेव्हा मी असं म्हणतो की स्पेशली जर ऑनलाईन प्रेझेन्स हवा असेल तर नुसतं फेसबुक आणि व्हॉट्सअपवर आपले ते कॅटलॉग शेअर करण्यापेक्षा प्रॉपरली तुम्हाला कस्टमर मिळवून देण्यासाठी आता यादी ॲपची आपण निर्मिती केली. तेव्हा आजच तुमचा बिझनेस यादी स्टोअरवरती लिस्टिंग करा. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमचा बिझनेस जर तुम्हाला वाढवायचा असेल आणि जर तुमच्या बिझनेसमध्ये फायनान्स फॅसिलिटी किंवा क्रेडिट फॅसिलिटी जर तुम्हाला देता येत असेल, ऑफकोर्स ती द्या. आजकाल बजाज फायनान्स असेल, TVS फायनान्स असेल किंवा माहिती HDFC सारखे फायनान्स असतील, भरपूर साऱ्या वेगवेगळ्या फायनान्स कंपनी आता मार्केटमध्ये आलात ज्या छोट्या प्रोडक्टसाठी, छोट्या पॅकेजसाठी सुद्धा फायनान्स देतात. मग फर्निचर आयटम असो, मोबाईल असो, इलेक्ट्रॉनिक्स असो, या कॅटेगरीनंतर आता तुमचेही जर काही मोठे प्रोजेक्ट असतील तर त्यामध्ये सुद्धा तुमच्या शॉपला अशा छोट्या छोट्या फायनान्स स्कीम्स सुद्धा अवेलेबल होतात. क्रेडिट कार्ड लिंकेजेस तुम्हाला करता येईल का? तुमच्या शॉपमध्ये ऑनलाईन पेमेंटसाठी, कार्ड स्वॅपसाठी काही पेमेंट ऑप्शन देता येतील का? UPIचा ऑप्शन तुमच्या शॉपमध्ये आहे का? या सगळ्या डिजिटल फॅसिलिटी, क्रेडिट फॅसिलिटी, लोन फॅसिलिटी आपल्या शॉपमध्ये आता अवेलेबलच पाहिजेत. कारण जमाना डिजिटल होत चाललाय. लोक आता कॅश ऑन कॅरी बिझनेस करण्याचं प्रमाण कमी झालंय. कोविडमध्ये तर पैसे ट्रान्सफर करणं, स्पर्श करणं यापेक्षा डिजिटल पेमेंट करणं किंवा ते स्वॅप पेमेंट करणं याच्यावरती आता लोकांचा जास्त भर आहे. ते जर तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ती फॅसिलिटी अवेलेबल केली तर डेफिनेटली कस्टमरला ते प्रचंड आवडतं. इनफॅक्ट जर याच्यातून कस्टमर वाढला तर त्यातून तुम्हाला ते कॅशबॅक सुद्धा मिळतो. असे वेगवेगळे ॲप सुद्धा मार्केटमध्ये आहेत की जे तुम्हाला त्यातूनही कॅशबॅक देतात. इव्हन यादी स्टोअरमधून जरी तुम्हाला कस्टमर मिळाले, तुम्हालाही काही वेगळे बेनिफिट्स मिळतात. त्यामुळे तुमचा तो सगळ्यात मोठा बेनिफिट असेल. आजच आपल्या बिझनेसला डिजिटल पेमेंट आणि डिजिटल करन्सी आणि डिजिटल लोन याच्यावरती काही काम करता येईल का? याच्यावरती लवकरात लवकर कामकाज सुरू करा. पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्या प्रत्येक कस्टमरचा इथून पुढे फीडबॅक घ्यायला शिका. म्हणजे मालक जर तुमच्या इथे जर एक मोठं स्टोअर असेल तुमचं, तुमच्याकडे 5-6 एम्प्लॉई असतील, तुमच्या इथून एखाद्या कस्टमरने किराणा जरी घेतला, कपडे घेतले, इलेक्ट्रॉनिक वस्तू घेतली किंवा दुसरी कोणतंही प्रोडक्ट जर घेतलं, तर त्या कस्टमरला दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी, सर तुम्ही आमच्या स्टोअरमधून प्रोडक्ट घेऊन गेला होता, तुम्हाला प्रोडक्ट आवडलं ना? सर जर ड्रेस असेल तर तुम्हाला तो व्यवस्थित बसला ना नक्की? सर जर ग्रॉसरी असेल तर सगळे मटेरियल तुम्हाला व्यवस्थित मिळालं ना? सर जर TV लागला असेल तर सर तसं
असं एकदम छान चित्र दिसतंय ना, तुम्हाला ते रिमोट वापरता येतंय ना, सर तुमच्या प्रॉडक्टमध्ये फीडबॅक मॅनेजमेंट सिस्टीम डेव्हलप करा. जर फीडबॅक घेऊ शकलात, तसं आपण फेस्टिवल लीव मगाशी बघितलं, तसं जर फीडबॅक मॅनेजमेंट सिस्टीम जर चालू केली तर डेफिनेटली या ऑनलाईन स्पर्धेमध्ये तुम्हाला तुमच्या बिझनेसचा प्रेझेन्स लोकांपर्यंत कनेक्ट करता येईल. या एंटायर प्रोसेसचा सगळ्यात मोठा बेस आहे की कस्टमरला धरून ठेवण्यासाठीचं काम करणे. काय करणे? कस्टमरला धरून ठेवणे. फीडबॅक जर व्यवस्थित आपण घेऊ शकलो तर 1000% आपल्या बिझनेसमध्ये कस्टमरला रिटेन करण्यासाठीची पॉलिसी होईल. याला रिपर्चेसिंग ऑफ कस्टमर म्हणता येईल की तोच कस्टमर प्रत्येक वेळी नवीन कस्टमर एक्वायर करण्यापेक्षा जर तोच कस्टमर जर रिपीट झाला तर डेफिनेटली आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. यातलं सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा, आपल्या कस्टमरला इथून पुढे एक पॉलिसी वर्कआउट करा. तुमच्या कस्टमरसाठी किंवा तुमच्या बिझनेससाठी एक टार्गेट प्लॅन डिसाईड करा की साधारणतः मला महिन्याला किती उत्पन्न मिळालं पाहिजे आणि यासाठी मला किती कस्टमर एक्वायर केले पाहिजेत. मग खूप प्रत्येक वेळी नवीन कस्टमर एक्वायर करण्यापेक्षा आहे त्या कस्टमरवरती मी कसं काम करू शकतो याच्यावरती जर काम केलं तर डेफिनेटली बिझनेस होऊ शकतो. अर्थात इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्समध्ये किंवा कपड्यांच्या शोरूममध्ये या पॉसिबिलिटी कमी असू शकतात की सर एकदा एखाद्याने इलेक्ट्रॉनिक गॅजेट घेतलं की तो काय करतो की तो परत बरीच वर्ष येत नाही. पण सर आपल्याकडे जर व्हेरियंट अवेलेबल असतील, आपल्याकडे जर वेगवेगळे क्लास अवेलेबल असतील आणि कस्टमर जर पहिला रिटर्न करून ठेवला तर तो दुसऱ्या कस्टमरला डेफिनेटली आपला मेसेज पास करतो की बस तुला जर हा अमुक प्रोडक्ट घ्यायचा असेल ना, बिंदास तू तिथं जा. ते लोक अगदी छान बोलतात. बऱ्याच वेळा लोकांना डिस्काउंट आवडतात. म्हणून मी असं म्हणेन की तुम्ही तुमच्या प्रोडक्टची प्राइस थोडी जास्त ठेवली, त्यावरती जर काही डिस्काउंट दिलं आणि मग तुम्ही सांगितलं की सर तुम्हाला रिपर्चेस आहे किंवा तुम्हाला कॅशबॅक आहे, अशा जर वेगवेगळ्या ऑफर्स, डिस्काउंट आणि पॉलिसीज तुम्ही सुद्धा आता जर काढायला लागलात, फेस्टिवल ऑफर्स तुम्ही जर तुमच्या बिझनेसमध्ये काढायला लागलात तर तुम्हाला फायदा होऊ शकतो. जाता जाता सांगेन, आम्ही यादी स्टोअरमध्ये जे आमचं फिजिकल स्टोअर आहे आणि ऑनलाईन स्टोअर आहे, जर यादी स्टोअरमध्ये ग्रॉसरी आयटम जर परचेस केले, बघा बरं का, ग्रॉसरी आयटम जर परचेस केले तर शुगर म्हणजे साखर आम्ही फक्त 1 रुपयाला विकतो. सर 1 रुपयाला साखर मिळते कशी हे विचारायला जेव्हा कस्टमर आत येतो तेव्हा आमची सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी तो कस्टमर कायमचा यादीचा होऊन जातो. आणि हेच सगळ्यात महत्त्वाचं सूत्र असतं. अशी साखर 1 रुपयाला द्यायला कशी परवडत असेल या प्रश्नाच्या उत्तरासह आज थांबतोय. या सगळ्या स्ट्रॅटेजी तुम्हाला आवडल्या का आणि साखर 1 रुपयाला देऊन आम्हाला कसं परवडत असेल या 2 प्रश्नांचे उत्तर मला डेफिनेटली कमेंट करून सांगा. असेच भेटत राहूयात, बोलत राहूयात, चर्चा करत राहूयात. तोपर्यंत धन्यवाद.